नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर माझ्या ज्या मैत्रिणी श्रीमद भगवद्गीतेचा 11वा अध्याय शिकत आहेत, त्यांच्यासाठी आपण 11वा अध्याय, त्यांना खूप अवघड वाटत होता म्हणून आपण परत परत तो अध्याय घेत आहोत. आपण पूर्ण गीता जवळपास शिकलोत आणि 11वा अध्याय आपला अपूर्ण राहिला काही कारणास्तव, म्हणून आपण 11वा अध्याय पुन्हा पुन्हा घेत आहोत. तर त्याच्यासाठी 11वा अध्याय श्रीमद भगवद्गीता बोटवळीवर ठेवा, पुस्तक समोर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा. आपण 11वा अध्याय घेत आहोत. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातला 33 आणि 34 हे 2 श्लोक आपण घेणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 31 आणि 32 हे 2 श्लोक बघितले. आता आपण 33 आणि 34 हे 2 श्लोक घेऊया. तर घ्या 33वा श्लोक घेऊ आपण. तस्मात्व मुत्तिष्ठ. त्या शब्दाची फोड करूया आपण, मोठा शब्द आणि अवघड वाटत असल्यास. तस्मात्व मुत्तिष्ठ. तस्मात्व मुत्तिष्ठ यशो. तस्मात्व मुत्तिष्ठ यशो. तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व. लभस्व. तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व. तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व. तस्मात्व मुत्तिष्ठ यशो लभस्व. जित्वा शत्रून्. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. 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 तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहता. मयैवैते निहता पूर्वमेव. मयैवैते निहतः पूर्वमेव. मयैवैते निहतः पूर्वमेव. मयैवैते निहता पूर्वमेव. निमित्तमात्रं. खालची ओळ. निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. निमित्तमात्र भव सव्यसाचिन्. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहतः पूर्वमेव. निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. आता आपण 34वा श्लोक घेऊया. द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च. 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 कर्णन् तथान्या नपि योधवीरान्. कर्णन् तथान्या नपि योधवीरान्. मधला जो शब्द आहे त्याची आपण फोड करून घेऊ. तथान्या नपि. तथान्या अधिक नपि म्हणजे म्हणायला सोपं जाईल. कर्णं तथान्या नपि योधवीरान्. कर्णन् तथान्या नपि योधवीरान्. कर्णन् तथान्या नपि योधवीरान्. द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च. कर्णन् तथान्या नपि योधवीरान्.
मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्या नपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. 2 श्लोक आपण 33 आणि 34 घेतले. आता पुन्हा मागचे 2 आणि हे 2 आपण त्याची उजळणी करूया, रिपीट करूया, म्हणजे आपल्या लक्षात बसल. 31, 32 आणि 33 आणि 34 हे 4 श्लोक आपण परत घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ एकादशो अध्यायः. अर्जुन उवाच एक मिनिट. आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. श्रीभगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. द्रोणाञ्च भीष्माञ्च जयद्रथञ्च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. 34 पर्यंत आपण 11व्या अध्यायाचे श्लोक पूर्ण केले. आता आपले 11व्या अध्यायाचे थोडे राहिले आणि आपण थोडा आता त्याचं पण 11व्या अध्यायाचं पण थोडा पुढच्या व्हिडिओपासून अर्थ बघूया. जे अर्थ बघितला म्हणजे आपल्याला थोडंफार आणखी समजायला सोपं होईल. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओपासून आता अर्थही बघूया. 11व्या अध्यायाच्या 1-2 श्लोकाचा अर्थ आपण बघूया. 1-2-3 मिनिटाचा, 2-3 मिनिटाचा. तर आपण 11वा अध्याय आज 34 श्लोक घेतले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 35 आणि 36 हे 2 श्लोक घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.